राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच राजकीय वातावरण तापलंय। मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या सत्तेसाठी आता राजकीय आखाडा सज्ज झालाय। सर्वच पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सर्वाधिक लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे। बीएमसीची निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। 25 वर्षाची सत्ता टिकवण्याचं आव्हान ठाकरे गटाकडे असणार आहे, तर मनसेसाठी अधिकाधिक जागा जिंकून राजकीय अस्तित्व सिद्ध करणं गरजेचं आहे। भाजपासाठी ही बीएमसी जिंकणं प्रतिष्ठेचं ठरणार आहे। देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, तर एकनाथ शिंदेंसाठी मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकून राजकीय ताकद दाखवणंही गरजेचं ठरणार आहे। मुंबई पाठोपाठच आता ठाणे महानगरपालिकेच्या लढतीतही तितकीच अटीतटीची असणार आहे। ही निवडणूक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे, तर ठाकरे गट ठाणे काबीज करून शिंदेंना शह देण्याच्या तयारीत आहे। मनसेसाठीही ठाणे ही अस्तित्वाची लढाई समजली जाते। नवी मुंबई महानगरपालिकेकडेही राज्याचं लक्ष लागलंय। गणेश नाईकांची भूमिका आणि एकनाथ शिंदे विरोधातील समीकरणामुळे ही निवडणूक भाजप आणि शिंदे गटातील प्रतिष्ठेची ठरणार आहे। उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक महापालिकेची निवडणूकही लक्ष वेधी ठरणार आहे। भाजपचे नेते गिरीश महाजन, ठाकरे गट आणि मनसे तिन्ही पक्षांसाठी नाशिक महत्त्वाचा असेल। मनसेसाठी तर 12 वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवण्याची ही मोठी संधी असणार आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेची लढत अत्यंत निर्णायक ठरणार आहे। शिवसेनेतील फाटाफुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने शिंदे गट आणि ठाकरे गट यांची खरी ताकद इथे समोर येणार आहे। भाजपही मराठवाड्याची राजधानी जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावून आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची असून शरद पवार गट आणि भाजपही इथे आक्रमक तयारी करत आहे। तर पुणे महानगरपालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। भाजपसाठी सत्ता टिकवणं तर शरद पवार आणि अजित पवारांसाठी पुणे जिंकणं प्रतिष्ठेचं असणार आहे। एकूणच काय 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर कोण बाजी मारतो आणि कोणाचा पाडाव होतो हे पाहणं राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला एकूणच या निवडणुकांविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।